त्याच पद्धतीने अभ्यास केला. शेवटी मागच्या वेळेला आमच्या प्रभाग 1 मध्ये आमचा उमेदवार क्रॉस वोटिंग मध्ये आम्हाला त्याचा फटका पडला. 14 मध्येही त्याचा प्रत्यय आलाय. आणि मग काय होतं, आम्ही त्यांच्यावर दोष देणार, ते आमच्यावर दोष देणार. त्याच्यामुळे प्रचाराला जात असताना 4 उमेदवारांची वेगवेगळे चिन्ह ज्यावेळी सांगतो त्यावेळी मतदारांमध्ये नक्कीच संभ्रम निर्माण होतो की बाबा यांच्यात एक वाक्यता नाही. शेवटी जेव्हा मतदार आहे हा फार सुशिक्षित मतदार असतो, कधी कधी मग कॉम्प्लिकेट्स येतात. कधी कधी बाबा नेमकं मशाल कुठे आहे, हात कुठे, शिट्टी कुठे, तुतारी कुठे, ह्या सगळ्या गोष्टी शोधता शोधता मग आपण काय ठरवलंय का ज्याचं ज्याचं तुम्ही म्हणाल तसं ज्याचं प्राबल्य आहे त्या पद्धतीने एक प्रभाग एक चिन्ह म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सामोरे जाणार. हे म्हणजे जवळपास सगळ्या वरिष्ठांशी बोलूनच हे सगळं झालेलं आहे. पहिल्या दिवसापासूनच आमची ही चर्चा आहे. आमचे काही मित्र पक्ष सांगत होते की बाबा आमचं आम्हाला चिन्ह पाहिजे. त्यांना सांगितलं जिथं काँग्रेसचं 4 प्रभागमध्ये चिन्ह असेल, सेनेचा उमेदवार जरी असला तरी तो काँग्रेसचा लढत असला, तसा आमचाही काँग्रेसचा उमेदवार पलीकडच्या प्रभागामध्ये तो आमचा माणूस तुमच्या चिन्हावर लढणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही आपण पाहिजे तर आमचा जो रेशो आहे उमेदवारीचा आहे, म्हणजे समजा काँग्रेसच्या वाट्याला समजा 16 आल्या तर आम्ही ते 4 प्रभाग म्हणजे आमची फिगर मॅच होणार. उद्या 28 किंवा 38 शेका पक्षाचे असतील तर त्या पद्धतीनं प्रभाग मॅच करू आणि ते चिन्ह डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्यांचाही संभ्रम नको का आमच्या सीट कमी झाल्या दुसऱ्या पक्षाने जास्त चिन्ह घेतलं. तो रेशो ठरवून त्या पद्धतीनं प्रभागात आम्ही तो चिन्ह घेऊन जाणार.